नमस्कार. आज आपण एक वाटी तांदळापासून मस्त असा कुरकुरीत नाश्ता बनवणार आहोत. कुरकुरीत स्नॅक्स बनवणार आहोत. अगदी झटपट बनतो. फार जास्त वेळही लागत नाही. तर चला मग बनवूयात. इथे मी 3 तास आधी भिजत ठेवलेले तांदूळ होते ते घेतलेले आहेत. आता हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि अगदी बारीक असं याला दळून घ्यायचं आहे. तर पाहू शकता मी हे दळून घेतलेलं आहे. आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये आता मसाले टाकून घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा इथं मी बारीक चिरलेला कांदा आणि शिमला मिरची टाकून घेतलेली आहे. त्याचसोबत तुम्ही ते बटाटे उकडून देखील टाकू शकता. थोडीशी चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा इथे मी चाट मसाला पावडर टाकून घेतलेला आहे. त्याचसोबत अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा लसूण आले पेस्ट टाकून घेऊयात आणि सगळे मसाले आता मिक्स करून घेऊयात. तर आता हे सगळं अगदी व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि गरम तेलामध्ये याचे मध्यम आचेवरती भजी तळून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूंनी अगदी कुरकुरीत आणि छान कलर येऊसपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर एका बाजूने तळून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील पलटी करून घेऊयात आणि 2 मिनिटे मध्यम आचेवरती तळून घेऊयात. तर बघू शकता अगदी मस्त असे कुरकुरीत तांदळाचे भजी बनवून तयार झालेले आहेत. झटपट स्नॅक बनतो. तुम्हाला काहीतरी चटपटीत खायचं मन झालं असेल आणि जास्त मेहनतही करायची नसेल तर ही रेसिपी नक्कीच एकदा बनवून पहा. संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी, छोट्या-मोठ्या भुकेसाठी तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवू शकता. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही या टोमॅटो केचपसोबत किंवा चहासोबत एन्जॉय करू शकता. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.